महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे, तिहेरी भाषेच्या धोरणावरून निर्माण झालेला वाद आणि त्यामध्ये ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित भूमिका या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं विधान चर्चेचं केंद्रबिंदू ठरलं आहे। ते नेमकं कसं तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। सुरुवात झाली ती केंद्र सरकारच्या शालेय अभ्यासक्रमातील त्रिभाषा सूत्रामुळे। राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा गाजू लागली। या निर्णयाविरोधात महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। ठाकरे गट मनसेसह विरोधकांनी याला जोरदार विरोध केला। खुद्द उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी 5 जुलैला संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक वेगळंच समीकरण आकार घेताना दिसू लागलं। याच दरम्यान राज्य सरकारकडून तातडीने निर्णय घेण्यात आला आणि 16 एप्रिल तसेच 17 जूनचे हिंदी सक्तीचे GR रद्द करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला याची अधिकृत घोषणा केली। मात्र सरकारच्या या निर्णयामागे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेचा दबाव असल्याचं चित्र निर्माण झालं। विरोधकांकडून हा आरोप करण्यात आला की फडणवीस सरकारने राजकीय दबावामुळे मागे पाऊल घेतलंय। याबाबत विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या खास शैलीत स्पष्ट आणि सडेतोड उत्तर दिलंय। त्यांनी म्हटलं, मी निर्णय घेतला म्हणून 2 भाऊ एकत्र आलेत असं म्हणणं हास्यास्पद आहे। मी असा कोणता GR काढला आहे का की 2 भावांनी एकत्र यायचं नाही? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात एक समिती स्थापन झाली होती। त्या समितीत त्यांच्या विश्वासू नेत्यानेच अहवाल दिला होता की 1ली ते 12वी हिंदी सक्तीची करावी आणि हा अहवाल कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आला होता। पण आता विरोधात गेल्यावर याच मुद्द्यावर मोर्चा काढणं म्हणजे ढोंग नाही तर काय आहे? फडणवीस यांचं हे विधान म्हणजे विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर थेट प्रहार होता। त्यांना पुढे बोलताना असं म्हटलं की आम्ही कुठलाही अहंकार न ठेवता जनतेच्या हिताचा निर्णय घेतला आहे। या प्रकरणातही आम्ही निर्णय मागे घेतला कारण आम्हाला विद्यार्थ्यांचं हित जपायचं होतं। आता समिती स्थापन केली आहे, तीच पुढचा निर्णय घेईल। आमचं धोरण स्पष्ट आहे। कुठल्याही पक्षाच्या फायद्यापेक्षा राज्यातील विद्यार्थ्यांचा फायदा हा महत्त्वाचा आहे। या वक्तव्यानंतर पत्रकारांनी ठाकरे बंधूंबाबत विचारलेला प्रश्न काहीसा हलका फुलका होता, पण फडणवीस यांनी त्यालाही मार्मिक उत्तर दिलं। मला अतिशय आनंद आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत। क्रिकेट खेळा, हॉकी खेळा, स्विमिंग पूल करा, जेवण करा, आम्हाला काही हरकत नाही। आम्ही कोणताही अडथळा आणणार नाही। पण हे सगळं दुटप्पी लोक आहेत। सत्तेत असताना काही आणि विरोधात गेल्यावर काही आणि खासगीत अजूनच वेगळं। त्यांच्या या विधानातून त्यांनी एकाच वेळी राजकीय टोलेबाजी आणि विनोदाचा सुंदर असा समतोल साधला। फडणवीस यांच्या वक्तव्यातून विरोधकांच्या भूमिकांवर उपहासात्मक टीका दिसली, तर दुसरीकडे आपली भूमिका विद्यार्थ्यांच्या हितासाठी असल्याचं ठामपणे सांगण्यात आलं। दरम्यान याच पत्रकार परिषदेत भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड निश्चित झाल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं। या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल। आम्ही सगळ्यांनी त्यांचं नाव पाठवलं आहे। त्यांनी पक्षासाठी मोठं योगदान दिलंय असं कौतुकही त्यांनी केलंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं हे महाराष्ट्रातील राजकारणात एक मोठं वळण असू शकतं। पण या एकत्रितेच्या पार्श्वभूमीवर सरकार निर्णय घेत असल्याचा आरोप करणं म्हणजे गोष्टींचा विपर्यास करणं असं फडणवीस यांचं मत स्पष्ट दिसतंय। त्यांचं वक्तव्य एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकतेवर भाष्य करतं, तर दुसरीकडे सरकारच्या निर्णयामागे असलेलं वास्तव्य मांडत असतात। एकंदरीत फडणवीस यांच्या सडेतोड उत्तरांनी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्यांचं नवं वळण दिलं आहे। ठाकरे बंधूंनी क्रिकेट खेळावं, जेवण करावं, आम्हाला काही हरकत नाही या एका वाक्यातून त्यांनी संपूर्ण वादाची धार कमी करत विरोधकांच्या भूमिकेवर विनोदी टीका करत आपला राजकीय चाणाक्षपणा पुन्हा एकदा सिद्ध केलाय। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं।